नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडवर मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात ठाणे RTOकडून तपासणी आणि कारवाई सुरू आहे। 20 ऑगस्टपासून 4 पथके तैनात करण्यात आली असून मराठीत संवाद साधता न आल्यास संबंधित चालकाला नोटीस देऊन महिनाभरात मराठी शिकण्याची मुदत दिली जात आहे। त्यानंतरही मराठी बोलता न आल्यास बॅच निलंबित करण्याची कायदेशीर कारवाई होऊ शकते। आपण पाहत आहात ठाणे स्टेशन पश्चिमेकडील हा परिसरातील या रिक्षा चालकावरती RTOकडून होणारी तपासणी आणि कारवाई। आपण जाणून घेऊया येथील रिक्षा चालकांच्या या प्रतिक्रिया। त्यांच्या भीतीमुळे कोण रिक्षावाले येत नाही का रिक्षावाले येत नाही? अरे त्यांच्या काय ते कारवाई होते, आम्हाला हे होते ते होते, त्यांना लायसन नाही होणार, हे होणार म्हणून कोण रिक्षावाले इकडे येतात का? बघा एवढा पब्लिक उभा आहे बिचारे त्यांना। पण तुम्हाला मराठी येते ना? तुम्हाला मराठी कसं बोलू, कशी बोलू तुम्ही सांगा ना मला, काय मराठी बोलायचं? तुम्ही शिकलात मराठी? मराठी शिकले आम्ही, मराठी तो दिले नाही तिने होता। आता काय सांगाल प्रताप सरनाईकांना, परिवहन मंत्र्यांना? मी साहेबांना हेच सांगतो की तुम्ही कारवाई करा, पण काय आहे कोणाला त्रास नाही देऊ। हे एवढा पब्लिक उभा आहे बिचारे, याला एक तास उभा आहे, अर्धा तास उभा आहे। साहेबांना सांगा तुम्ही कारवाई, ज्यांच्या मराठी नाही येत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, पण ज्यांच्या मराठी येतात त्याच्या कशाला तुम्ही परीक्षा घेतले ना साहेब, तर म्हणून एवढं कारवाई करून काय फायदा आहे? परीक्षा घेतलं तुम्ही ना, तुम्ही झाले ना परीक्षा, तुम्ही त्याच्यामध्ये एवढे रिक्षावाले पास झाले मराठीमध्ये, तर एवढं कारवाई करता तुम्ही कोण येते काय रिक्षावाले? साहेबांना का साहेबांना कारवाई करत नाही का? साहेब लोक कारवाई करणारच ना। धंद्यावर आम्ही काय करणार साहेब? धंद्यावर काय करणार? धंदे आम्ही करतात ना धंदे। मनोज शंभूनाथ यादव। मी सुभाषनगरला मध्ये मला बॅच 6 वर्ष झाले। कुठल्या बाजू? कुठल्या बाजू?